Hello, friends. Good evening. How are you? I welcome you to topic 4 of Unit 2 of our VEC course. This topic is very much interesting. Internet, concept and application. We know about internet. We use internet frequently. But to know the concept and application, this is the interesting part which we are going to study. इंटरनेट तुम्ही आम्ही आपल्या घरी वापरतो आणि इंटरनेट तुमच्या माझ्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. पण त्याचा कन्सेप्ट काय आहे, त्याचे डेफिनेशन काय आणि त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स कुठले आहेत, इंटरनेट वापरत असतानाच्या टर्मिनॉलॉजीज कुठल्या असतात, असा सगळा भाग आपण या टॉपिक 4 शेवटच्या टॉपिकमध्ये युनिट 2च्या बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग इंटरनेट, कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन. What is the concept? Internet is a global web of computers connected to each other by wires or with wireless mode. एक ग्लोबल वेब ऑफ कम्प्युटर्स आहे. ग्लोबली सबंध जगामध्ये सबंध जगाला कम्प्युटर नेटवर्कच्या माध्यमातून जोडणारं एक जाळं आहे. वेब म्हणजे जाळं. असं एक जाळं आहे जे मॅक्सिमम टाइम्स वायर्सनी किंवा कधीकधी वायरलेस मोडमध्ये देखील जोडल्या जातं. इट इज लाईक अ मॅप ऑफ अ सिटी वेअर स्कॅटर्ड होम्स आर कनेक्टेड विथ रोड्स अँड रेल्वेज. सो इट इज लाईक अ सिटी. एखादं गाव असतं ना मोठं, त्या गावामध्ये वेगवेगळी घरं, वेगवेगळ्या जागा ह्या रस्त्यांनी किंवा रेल्वे मार्गाने किंवा मेट्रोनी एकमेकांशी जोडलेले असतात. अशा पद्धतीचं जसं जगामधले वेगवेगळे देश आहेत, खंड आहेत, लोक आहेत, हे सगळे काही रस्त्यांनी जोडलेले आहेत. या सगळ्या रस्त्यांच्या जाळ्याला इंटरनेट असं म्हणतात. कन्सेप्ट जर समजून घ्यायचा असेल तर आणि डेफिनेशन जर लिहायची असेल तर इंटरनेट इज अ ग्लोबल वेब ऑफ कम्प्युटर्स कनेक्टेड टू ईच अदर बाय वायर्स or with wireless mode. Sometimes it is with wire, sometimes with wireless mode. It is like a map of a city where scattered homes are connected with roads and railways. So as in a city, the homes, people, offices are connected with each other with roads, sometimes railways, metros, and the whole web of those roads. It is in the similar way, people, nations, continents, they are all connected with each other with some roads, and the web of those roads is called internet. So wonderful concept. Internet application is an interactive compiled application that can be accessed through a corporate or through the government system. आता हे इंटरनेट महत्त्वाचं कसं आहे, हे कुठल्या कामाचं आहे, याचं महत्त्व काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर एक तर कॉर्पोरेट वर्ल्डच्या माध्यमातून ते लक्षात येतं किंवा शासनाच्या माध्यमातून येतं, गव्हर्मेंटच्या माध्यमातून. त्यामुळे कॉर्पोरेट वर्ल्ड एका बाजूनी आणि गव्हर्मेंट दुसऱ्या बाजूनी आपापल्या पद्धतीनं इंटरनेटचा वापर करतं. याचे ॲप्लिकेशन्स मोठे इंटरेस्टिंग आहेत, ते सगळे आपण बघणार आहोत. आणि याचबद्दलची अजून डिटेल माहिती म्हणजे शासनाच्या एकंदर व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने वापरतात हे आपण नेक्स्ट युनिटमध्ये पाहणार आहोत. ते देखील अतिशय इंटरेस्टिंग आहे. ते एकंदरीत कॉर्पोरेट सेक्टर किंवा शासन, गव्हर्मेंट, या दोन सिस्टीम्समध्ये इंटरनेटचा वापर केला जातो आणि याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स. आता तर इंटरनेट तुमच्या माझ्या घरामध्ये, तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या रोजच्या कामकाजामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात आहे की त्याच्या अमर्याद applications, infinite applications, and everyday applications are prepared, they are created. So it is ever going process, continuous चालणारी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स इंटरनेट नावाच्या त्या जाळ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. ओके, सो इन द कन्सेप्ट इटसेल्फ, Internet applications can perform complex business processes on either the client or the server. एक तर क्लायंट किंवा सर्व्हर असे दोन स्ट्रक्चर्स असतात इंटरनेट वापरण्याचे. क्लायंट एक सर्व्हर असतो जो मेन फंक्शन करतो, त्याच्याकडून इंटरनेट सगळीकडे स्प्रेड होतं आणि त्याचे मग वेगवेगळे क्लायंट्स असतात. म्हणजे एखादा कम्प्युटर मेन सर्व्हर
त्या सर्व्हरशी कनेक्टेड असणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टीम्स ते क्लायंट्स असतात. अशा या क्लायंट्स आणि सर्व्हरच्या माध्यमातून इंटरनेट ॲप्लिकेशन्स परफॉर्म केले जातात. मग आता तुमच्याशी रिलेटेड कुठली इंटरनेट ॲप्लिकेशन्स आहेत? तुम्ही एक्झामिनेशनचा फॉर्म भरता, तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता, तुम्ही आणखी कुठे जॉबला जाणार तर तिथला फॉर्म भरता, किंवा शासनाचे काही कागदपत्र मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता. हे सगळे आणि अशा प्रकारचे अनेक इंटरनेट ॲप्लिकेशन्स आहेत जे क्लायंट आणि सर्व्हरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. In server-based internet application, the application uses the internet protocol to receive requests from client, typically web browser, process associated code and return data to the browser. आता ही सिस्टीम कशी चालते बघा, थोडंसं टेक्निकल आहे. कम्प्युटर सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पटकन लक्षात आलं असेल. बाकीच्यांसाठी मी थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतो. प्रोसेस कशी असते की एक सर्व्हर असतो, ज्या सर्व्हरमध्ये या सगळ्या इंटरनेटच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस चालते. ती प्रोसेस कशी असते? द ॲप्लिकेशन युजेस द इंटरनेट प्रोटोकॉल टू रिसीव्ह रिक्वेस्ट फ्रॉम क्लायंट. आपल्याला जर काही रिक्वेस्ट पाठवायची असेल, जसं समजा आपल्याला फॉर्म भरायचा असेल, तर तो फॉर्म भरायचा असेल तर गुगलवर आपण सर्च करतो की ॲप्लिकेशन फॉर अ पर्टिक्युलर एक्झाम असं आपण टाईप केल्याबरोबर वेब ब्राउझरवर काय होतं, त्याच्याशी असोसिएटेड असणारा कोड जो आहे तो सर्व्हरमध्ये प्रोसेस होतो. म्हणजे सर्व्हर त्या कोडला प्रोसेस करतो, कारण ही कोड लँग्वेज आहे सगळी, तर त्या कोडला प्रोसेस केलं जातं आणि मग त्या पद्धतीचं जे एक्झॅक्ट तुम्हाला पाहिजे ते किंवा त्याच्या पद्धतीचे असे वेगवेगळे डेटा फॉर्मॅट्स आपल्यापर्यंत पोचतात. ही प्रक्रिया मला सांगताना जरी वेळ लागला तरी ती क्षणात होते, सेकंदात होते. इट हॅपन्स इन टू फ्लॅश ऑफ सेकंड. सो व्हॉट हॅपन्स इज दॅट एनी ॲप्लिकेशन विच यू आर युझिंग, that application uses internet protocol. There is a protocol, and what is the protocol? To receive request from client, that is a machine. Machines-वर माणूसच बसलेला आहे. So the person will have a request. He is searching something. For example, you are searching something on Google. तुम्ही गुगलवर सर्च करताय, तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल शोधायचं आहे. मग तुम्ही डॉक्टर अविनाश मोरील यूट्यूब चॅनल असं गुगलवर टाकल्याबरोबर काय होतं, ती एक रिक्वेस्ट आहे तुमची, ती जाते सर्व्हरकडे आणि सर्व्हरकडे काय होतं, त्याचा कोड जो आहे तो प्रोसेस केला जातो. कारण माझं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते एका कोडनी स्टोअर्ड आहे. मी तुम्हाला त्याचा QR कोड पाठवला होता, तर तो कोड आहे, एक पर्टिक्युलर कोड आहे की त्या कोडपर्यंत पोचलो की तिथून आपण त्या ॲप्लिकेशनपर्यंत किंवा जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे तिथपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे तो जो कोड आहे तो प्रोसेस केला जातो आणि मग त्याच्याशी असोसिएट असणारा डेटा रिटर्न पुन्हा आपल्यापर्यंत पोचतो. सो दॅट यू विल गेट, आता समजा डॉक्टर अविनाश मोरील माझं नाव आहे, पण अजून 4 जणांचं नाव आहे, त्यापैकी 2 जणांचं किंवा एखाद्या जणाचं इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर चॅनल असू शकतं. पॉसिबिलिटी कमी आहे पण असू शकतं. मग ते दोन्ही नावं तुम्हाला दिसतात, दोन्ही चॅनल तुम्हाला दिसतात. मग त्यापैकी एक जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. So this is in all the kind of functioning of internet which is very wonderfully called as internet protocol. याला इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हणतात. युजली प्रोटोकॉल आपण कुठे वापरतो, कार्यक्रमांमध्ये वापरतो किंवा कोणी मोठं प्रधानमंत्र्यासारखं एखादं मोठ्या पदावर असणारी व्यक्ती जर येणार असेल तर प्रोटोकॉल असतो त्यांचा की ते खुर्च्या कशा असल्या पाहिजे, सिक्युरिटी कशी असली पाहिजे, त्याला प्रोटोकॉल म्हणतात, एक व्यवस्था. तर ती एक व्यवस्था किंवा प्रोसेस इंटरनेटची देखील आहे, प्रोटोकॉलची, जी आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवते. हा एक असा कन्सेप्ट इंटरनेटचा आहे. ओके. ॲप्लिकेशन ऑफ ICT इन डे टू डे लाईफ. रोजच्या जीवनामध्ये मी जसं म्हणलं ना की कुठे कुठे ICT वापरलं जातं, कुठे कुठे इंटरनेट वापरलं जातं. एक तर कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कम्युनिकेट करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे आणि तिथे आपल्याला इंटरनेटचा उपयोग होतो. मग ते कम्युनिकेशनचे टूल्स आपण सगळे पाहिले, आपण पाहणार पण आहोत. पण ते कम्युनिकेशनच्या टूल्सच्या माध्यमातून आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संवाद अतिशय वेगानं साधला जातो. एका व्यक्तीपासून हजारो व्यक्तींपर्यंत संवाद अतिशय वेगानं पोचतो आणि ते फार सोपं असतं. मी जसं तुम्हाला कालही उदाहरण दिलं होतं एपिसोडमध्ये की जी व्हॉट्सॲपवर कम्युनिटी आपण तयार केली VEC कोर्ससाठी,
त्या कम्युनिटीच्या माध्यमातून एक मेसेज फक्त हा 2000 लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत एका क्षणात पोहोचतो. दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ ICT बेस्ड कम्युनिकेशन. ICT बेस्ड कम्युनिकेशनचा तो एक मोठा पॉवरफुल ॲस्पेक्ट आहे. देन जॉब सर्व्हिसेस. नाऊ यू मस्ट बी नोईंग लिंक्डइन नावाचं जे ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती असेल कदाचित की तुम्ही तुमचं प्रोफाईल टाका आणि त्यानंतर मग तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या तुमच्या प्रोफाईलच्या अनुषंगाने असणारे जॉब्स हे तुम्हाला प्राप्त होतात. तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळते. असे जॉब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत. Naukri.com की तिथे तुम्ही तुमचं रजिस्टर्ड करून ठेवायचं. तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते तुम्ही तिथे टाकून ठेवायचं. म्हणजे त्या प्रोफाईलला सूट करणारे जे जॉब आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे जॉब सर्व्हिसेसमध्ये देखील ICT किंवा इंटरनेटचा अतिशय मोठा रोल आहे. आजकालच्या नव्या पिढीतल्या तरुणींना जॉब मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेशनसाठी. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आमच्यासाठी नोकरीचा किंवा या संबंधीचा एकच सोर्स होता. तो म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूज, रोजगार समाचार. तो एक एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा पेपर यायचा आठवड्यातून एकदा. मोठा जाडजूड पेपर असायचा तोच रोजगार समाचार म्हणून यायचा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये एम्प्लॉयमेंट न्यूज. तर त्याच्यामध्ये सगळ्या जॉब संबंधीची माहिती, वेगवेगळ्या परीक्षांची माहिती, त्याचे फॉर्म हे सगळं त्याच्यातच यायचं. आणि मग त्या पेपरमधले फॉर्म कापून ते भरून आम्ही पाठवायचो बरं का, असं होतं. त्यामुळे जॉब सर्व्हिसेसबद्दलची इन्फॉर्मेशन ही फार हळूहळू पोचायची. नाव इट इज व्हेरी फास्ट यू कॅन गेट इन्फॉर्मेशन अँड समटाईम्स युअर इंटरव्ह्यूज आर ऑल्सो कंडक्टेड ऑनलाईन. फाइंडिंग स्टडी मटेरियल, दिस ऑल्सो इज रेझिंग नाव. आता हे वाढते. आतापर्यंत कमी होतं पण आता तुम्हाला अनेक वेगवेगळे व्हिडिओज, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं स्टडी मटेरियल हे इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही फक्त टॉपिक टाका. यू जस्ट पुट अ टॉपिक दॅट व्हॅल्यू एज्युकेशन, देन यू फाइंड ॲम्पल मटेरियल अवेलेबल. मग त्याच्यातून ते सेग्रिगेट करून तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही व्हिडिओ बघा, अनेक व्हिडिओज आहेत. तर अशा पद्धतीचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं आणि ते शोधण्याचं काम आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो. हेल्थ अँड मेडिसिन याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली की हेल्थ अँड मेडिसिनमध्ये इंटरनेटचा मोठा रोल आहे. आता आपल्या हेल्थचे रेकॉर्ड व्यवस्थित राहू शकतात. आपल्याला मेडिसिनबद्दलची इन्फॉर्मेशन मिळू शकते. पहिले सुरुवातीला आपल्याला जी गोळी दिली तीच आपण घेत होतो, पण आता त्या गोळीचे इफेक्ट काय आहेत, ती किती दिवस घेतली पाहिजे, वेदर दॅट ड्रग इज ॲडमिसिबल ऑर नॉट. काही ड्रग्ज जे असतात, काही औषधं जे आहेत ते बॅन केलेले आहेत. मग हे कळेल कसं आपल्याला? तर हेल्थ आणि मेडिसिन संबंधी आणि हेल्थ संबंधीच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन, कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे, एक्झरसाईज कशा असल्या पाहिजे, याची प्रचंड मोठी माहिती ही सगळी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळते. दॅट इटसेल्फ इज अ रिव्होल्युशन. ट्रॅव्हल किती सोपं झालं आहे. यू नीड नॉट गो टू बस स्टॉप, यू नीड नॉट गो टू रेल्वे स्टेशन. यू कॅन बुक तिकीट ऑफ एनी ट्रेन गोईंग एनीवेअर इन इंडिया फ्रॉम एनी प्लेस. काय बोललो मी? की तुम्ही भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी जाणाऱ्या ट्रेनचं बुकिंग हे तुमच्या घरी मोबाईलवर करू शकता, लॅपटॉपवर करू शकता, डेस्कटॉपवर करू शकता. ट्रॅव्हल करत असताना तुम्ही तुमचे रस्ते बरोबर आहे की नाही हे गुगल मॅपवर शोधू शकता. म्हणजे ट्रॅव्हलला एंटायरली बदललं. किती वेळ लागणार, ट्रॅफिक कुठे आहे, तुम्ही गुगल मॅप लावून जा. गावातून जर एखाद्या जात असाल, मी आता इथून पुण्याला जातो बरेच वेळा गाडीने, तर मध्ये जिथे कुठे अहमदनगरपाशी वगैरे ट्रॅफिक जॅम असेल किंवा ट्रॅफिक जास्त असेल तर मला इंडिकेशन येतं गुगल मॅपवर की इथे ट्रॅफिक जॅम आहे. मग ट्रॅफिक कमी असेल तर निळ्या रंगाचा रस्ता दिसतो, थोडंफार ट्रॅफिक जॅम असेल तर पिवळ्या रंगाचा दिसतो आणि खूप जास्त ट्रॅफिक जॅम असेल तर लाल रंगाचा दिसतो. पोहोचायला किती अंदाजे वेळ लागेल हे देखील आपल्याला कळतं, हे देखील सांगतं. ते आपल्याला तासानं जाऊ द्या, मिनिट आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला किती वेळात तुम्ही पोहोचणार आहात तुमच्या ठिकाणी. एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला कळतं. हा ट्रॅव्हलमधला फार मोठा भाग आहे. अन्यथा आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना किंवा गावातल्या गावात जरी शोधायचं असेल तरी 50 लोकांना विचारावं लागायचं. सारखं आपलं याला विचारा कुठे आहे, मग तो सांगायचं उजवीकडे, आपण जायचो डावीकडे. असं सगळं करत आपल्याला आपल्या ओळखीच्या किंवा आपल्या ज्याला कोणाला भेटायचं त्याच्या घरी जायला लागायचं. आता तुम्ही गुगल मॅप टाका, तो लोकेशन शेअर करतो, काही अडचण नाही. सो ट्रॅव्हल हॅज बिकम व्हेरी इझी. एंटरटेनमेंट,
100%. इंटरनेट इज द पॉवर. आता तुम्ही आम्ही घर बसल्या त्या इंटरनेटच्या माध्यमातून किती सारे ॲप्लिकेशन्स, किती सारे OTT प्लॅटफॉर्म्स, त्याच्यावर येणारे चित्रपट हे पाहू शकतो. एंटरटेनमेंट. मी जेव्हा लहान होतो किंवा कॉलेजमध्ये शिकायचो, विशेषतः कॉलेजपर्यंत फिल्म रीलवर बनायची. फिल्म असायची आणि ती रीलवर बनायची आणि त्या रील्स एका थिएटरमधून दुसऱ्या थिएटरमध्ये पाठवल्या जायचे आणि ते मग त्या मशीनवर लावून ते रोल केलं जायचं आणि मग सिनेमा दिसायचा. आता तो सिनेमा डाउनलोड होतो डायरेक्ट सॅटेलाईट इंटरनेटच्या माध्यमातून. फिल्म डाउनलोड होऊन जाते HD 1020 रिझोल्युशनमध्ये, 1080 रिझोल्युशनमध्ये डाउनलोड होते आणि क्लॅरिटी त्याच्यामध्ये किती सुंदर आहे आणि तो सिनेमा अवेलेबल राहतो. सो दॅट इज दी पॉवर ऑफ एंटरटेनमेंट. हीच एंटरटेनमेंट वेगवेगळ्या प्रकारे फिल्ममध्ये आपण VFX वापरतो, किती इफेक्टिव्ह आहेत. हे सगळे ॲप्लिकेशन इंटरनेटचे आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं. शॉपिंग, एंटायर फ्रेमच बदलली शॉपिंगची आता, की शॉपिंग हे दुकानामध्ये जाऊन करायचं हा कन्सेप्टच बदलतोय हळूहळू. तुम्ही आम्ही सगळंच ऑनलाईन घ्यायला लागलो आणि आता त्यांनी तर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर पासून सगळ्या गोष्टी ऑनलाईन येतात. ते ऑनलाईन मटेरियल आपल्या घरी पडून जातं, येतं आणि मग त्याचा फिटिंग करणारा जो कुठला दुसरा व्हेंडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो येऊन ते फिटिंग करून देतो. काहीही अडचण नाही तुम्हाला. शॉपिंग इज एंटायरली चेंज्ड विथ द न्यू डायमेन्शन ऑफ ICT. ह्यूज ॲप्लिकेशन आहे. टूथपेस्ट घ्यायची असेल, किती त्या ऑनलाईन शॉपिंग याच्यावर टूथपेस्ट तुम्हाला घ्यायची आहे. दुकानामध्ये गेलात, साध्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर 2 किंवा 3 टूथपेस्ट आपल्याला माहिती आहे, तिथे 100 असतात वेगवेगळ्या साईजमध्ये. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन, ती वापरलेल्या लोकांनी टाकलेले रिव्ह्यूज, सगळं आपण पाहू शकतो आणि राईट चॉईस ऑफ दी प्रॉडक्ट आपण करू शकतो. आपण पुढच्या युनिटमध्ये याच्या संबंधी डिटेल ई-कॉमर्स आणि बिझनेसमध्ये शिकणार आहोत. ओके. शॉपिंग, स्टॉक मार्केट अपडेट्स. स्टॉक मार्केट, जे लोक स्टॉक मार्केटला समजतात आणि स्टॉक मार्केटमध्ये ज्यांचं काम चालतं त्या लोकांसाठी देखील इंटरनेट एक बून आहे. अन्यथा पहिले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला म्हणजे मुंबईला जाऊन स्टॉक एक्सचेंजमध्ये जाऊन काम करावं लागायचं किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज दिल्लीला आहे तिथे जाऊन काम करावं लागायचं. आता गावागावामध्ये बसलेला माणूस हा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. स्टॉक कमी झाले, शेअरचे रेट कमी झाले, जास्त झाले, हे त्याला ॲप्लिकेशनमध्ये कळतं. तो सेल करू शकतो, तो परचेस करू शकतो. हे सगळं त्याला गावात बसून करता येतं. दॅट ऑल्सो इज अ व्हेरी पॉवरफुल टूल ऑफ पॉवरफुल ॲप्लिकेशन ऑफ इंटरनेट. रिसर्च, खूप मदत रिसर्चच्या बाबतीत इंटरनेटच्या माध्यमातून होते, कारण याच्यासाठी लागणारा डेटा आणि रेफरन्सेस वर्ल्ड वाईड अवेलेबल आहेत. Or otherwise what used to happen is that if research is going on in a particular university, then the researcher used to find out the references and allied information in that library, or if he needs something, some information, some idea about it, then he need to personally go to other library and get the references or the idea about that research. पण आता गंमत अशी आहे की एखाद्या विशिष्ट गोष्टीवर जर रिसर्च चालला असेल, समजा कुठल्या कम्प्युटरच्या ॲप्लिकेशनवर रिसर्च चाललेला आहे किंवा फिजिक्सचा एखादा रिसर्च आहे, तर त्याच्यासंबंधी जगभरात झालेला रिसर्च हा तुम्हाला रेडिली अवेलेबल आहे. म्हणजे एक तर रिपिटेशन होत नाही आणि त्याच्यामध्ये ॲडिशन होतं. वी आर सपोर्टेड बाय सम गुड इन्फॉर्मेशन ग्लोबली. ग्लोबल कनेक्ट आहे आणि हा ग्लोबल कनेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या रिसर्चमुळे होतो. अँड फायनली बिझनेस, याला तर नाकारू शकत नाही. बिझनेसमध्ये प्रत्येक बिझनेस त्याच्यामध्ये आपल्या ICTचं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यामुळे बिझनेसचा एक नवीन डायमेन्शन आपल्याला आता झालेला दिसतो. एक नवीन डायमेन्शन. तो ऑनलाईन बिझनेस असलाच पाहिजे असं नाही. ऑफलाईन बिझनेस जरी असेल तरी त्याच्यामध्ये देखील इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे बिझनेसचे नवे डायमेन्शन तयार झालेले आहेत. असे हे सगळे ॲप्लिकेशन ICTचे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. So internet concept and application, that is the topic number 4 which we are studying. In that we have finished up with part 1. Okay. In the next episode we will see the topic 4th internet concept and application part 2. Till then, as usually, like, share and subscribe my channel.
then I am available on all social media platform. But right now you can think about going for WhatsApp community. आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू, मला आनंद होतो अतिशय की आपली एक कम्युनिटी फुल झाली. 2000 लोक एका कम्युनिटीमध्ये असतात, 2000 त्याच्यामध्ये स्टुडंट्स आलेले आहेत. आता मी VEC2 नावाची कम्युनिटी केलेली आहे, त्याला जॉईन करा. जे तिकडे नसतील ते त्याला जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर त्याच्यावर या सगळ्या व्हिडिओजबद्दलचे नोटिफिकेशन तुम्हाला पाठवले जातील. तुमच्या कॉलेजचे ग्रुप देखील त्याच्यामध्ये ॲड होऊन राहिले, त्यामुळे डायरेक्टली तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल. ते सगळे व्हिडिओ ॲक्सेस करा, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा आणि VEC2चा एक चांगला स्कोअर आपल्याला आणायचा आहे आणि अतिशय छान असे 2 क्रेडिट आपल्याला मिळवायचे आहे, हे मनामध्ये पक्का करा. सो सी यू देन इन द नेक्स्ट एपिसोड, that is Unit 2's Topic 4, Internet Concept and Application Part 2. Till then, take good care of yourself. Good night. Bye-bye.